सर आहे. एक वर्ष पूर्ण झालं आहे. आज त्यांचा प्रथम पुण्यस्मरण दिन आहे. आज डोळ्यात सारथी शिक्षण प्रसारक मंडळाच्या विद्यमान अध्यक्षा आदरणीय इंदुमतीताई जगताप यांचं आगमन झालेलं आहे आणि त्यांच्यासोबतच आपल्या सारथी शिक्षण प्रसारक मंडळाचे पदाधिकारी, संस्थेचे संस्थापक उपाध्यक्ष आदरणीय श्री आबासाहेब कोल्हे, संस्थेचे संस्थापक कार्यकारी अध्यक्ष आदरणीय श्री प्रकाशराव साळुंखे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. विद्यालयाच्या वतीनं आपलं मनपूर्वक स्वागत. त्या महान व्यक्तिमत्वाचं स्मरण करण्यासाठी, त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी एकत्र जमलो आहोत. सारथी शिक्षण प्रसारक मंडळाचे नूतन माध्यमिक शब्दात मावणं कठीण असतं. अशा व्यक्ती देवानं जातात दूर, पण त्यांचे विचार कधीच दूर जात नाही. त्यांचं कार्य, त्यांची विचार आपल्या विद्यालयाच्या प्रांगणामध्ये उपस्थित असलेले आपल्या सारथी शिक्षण प्रसारक मंडळाच्या विद्यमान अध्यक्षा आदरणीय इंदुमतीताई जगताप, आदरणीय श्री प्रकाशराव साळुंखे सर, संस्थेच्या सचिवा माननीय आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान आपल्या सारथी शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक आदरणीय श्री पांडुरंग चौधरी सर यांनी स्वीकारावं अशी मी तीनही शाखांच्या वतीनं त्यांना विनंती करते. आत्ताच माझ्या समय की बात है, लेकिन मृत्यु के बाद भी आदरणीय मधुरा जगताप मॅडम, सहसचिव श्री संजीव माने सर, खजिनदार सौमिली पठारे संस्थेला नेहमी राहणार आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत स्वतःचे शिक्षण पूर्ण करत उच्चस्थ पदावर पोहोचणाऱ्या साहेबांनी
त्या पाहिजे काय नाही. अखेरचा हा तुला दंडवत सोडून जाते गा. अखेरचा हा तुला दंडवत सोडून जाते गा. दरी दरीतून मावळ देवा, दरी दरीतून मावळ देवा, देऊळ सोडून धावरे. अखेरचा हा तुला दंडवत, तुला दंडवत, तुला दंडवत. तुझ्या शिवारी जगले हसले, कडी कपारी अमृत प्याले. तुझ्या शिवारी जगले हसले, कडी कपारी अमृत प्याले. आता हे परी सारे सरले, उरल मागना सोडून जाते गावरे. अखेरचा हा तुला दंडवत, तुला दंडवत, तुला दंडवत, तुला दंडवत. हाय सोडून जाते आता, ओढून नेली जैसी सीता. हाय सोडून जाते आता, ओढून नेली जैसी सीता. कुणी न उरला वाली आता, कुणी न उरला वाली आता. धरती दे गठा सोडून जाते गावरे. अखेरचा हा तुला दंडवत सोडून जाते गा.
आपण जायचं जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या सर्वांनी पटकन प्रकाश आजही आपल्या संस्थेला दिशा देत आहे. हा पुतळा म्हणजे केवळ साहेबांच्या शाखांचा कारभार अत्यंत समर्पणानं आणि जबाबदारीनं सांभाळणारे आपले सर्व आदरणीय मुख्याध्यापक आज या अनावरण सोहळ्याच्या निमित्ताने साहेबांबद्दलच्या आपल्या आठवणी आणि भावना व्यक्त करणार आहेत. तर सर्व शाखा प्रमुखांना मी विनंती करते की त्यांनी थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करावं. सर्वप्रथम मी या ठिकाणी आमंत्रित करीत आहे सारथी इंग्रजी बोले. डोळ्यात अश्रू मागेना, डोळ्यात अश्रू मागेना. अध्यक्ष स्वर्गीय सुरेश यांच्या प्रथम पुण्यस्मरण आणि अर्थात कोटी पुतळ्याचं अनावरण या संयुक्त समारंभाच्या निमित्तानं उपस्थित या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय चौधरी सर, संस्थेच्या अध्यक्षा इंदुमती जगताप, त्याचप्रमाणे उपाध्यक्ष आबासाहेब कोदरे, प्रभाजी साळुंखे, इतर सर्व पदाधिकारी आणि या परिसरातील आमचे नगरसेवक सन्माननीय दादा कोदरे आणि व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर बंधू भगिनी, आणि अत्यंत अभिमानाने सांगावं वाटतं की आपण त्या संस्थेच्या प्रत्यक्षाच्या छायेखाली सावलीमध्ये असलेले आपण सर्व शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि साहेबांच्या वरती मनापासून प्रेम करणारे आज या ठिकाणी उपस्थित सर्व त्यांचे काही पाहुणे अध्यक्ष आणि सर्व उपस्थित बंधू भगिनी, आपण सर्वांचं या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्वचे स्वागत करतो. शिक्षण ही एका जिल्ह्यात दुसऱ्या जिल्ह्याला शिकण्याची जोडण्याची प्रक्रिया आहे. महात्मा गांधी म्हणतात एज्युकेशन फॉर एज्युकेशन टू लाईफ. कौटिल्य म्हणतात शिक्षण म्हणजे मनुष्याच्या आधीचे विद्यमान आहे त्याचे उत्तम प्रकटीकरण म्हणजे शिक्षण. शिक्षण म्हणजे केवळ एका वाक्याने नव्हे तर अनुभवांची प्राप्ती म्हणजे शिक्षण होय. आणि हार्वर्ड स्पेन्सर असं म्हणतात की सर्वांत सुंदर जीवन जगण्याची कला म्हणजे शिक्षण होय. शिक्षण करणाऱ्या शिक्षण होण्याची सन्माननीय आपले दिवंगत साहेब जगताप साहेब यांच्या आरोग्याच्या अनावरण समारंभानिमित्त उपस्थित असलेले सर्व मान्यवर, मान्य व्यासपीठ आणि उपस्थित असलेले शिक्षक वर्ग, सर्व आता आज जे वर्ष कसं गेलं आपल्याला कळलं नाही. आणि आज साहेबांच्या आरोग्याचं अनावरण होतं हे खरंच आपल्याला आनंदाची गोष्ट आहे. कारण की ज्यावेळेस ही इमारत उभी राहिली त्यावेळेस त्याचा जो सहवास असेल मला वाटतं आता आम्ही त्यावेळेस मला ऐकण्यात फाउंडेशन ज्यावेळेस करत असतील त्यावेळेस पूर्णपणे साहेबांचं त्या ह्या इमारतीला आहे ना पूर्णपणे लक्ष असणार आहे. त्यांचं पाण्यापासून सगळ्या गोष्टीला त्यांचं लक्ष असणार आहे. आणि त्यातूनच प्रत्येक आपण म्हणतो ना वीट असू, पाणी असू, त्याचं माती असू, त्याच्यामध्ये त्यांचं लक्ष असणार आहे. त्या लक्षामधूनच ही इमारत उभी राहिलेली आहे. आणि ते त्यांचं जे दूरदृष्टी होती की त्या काळामध्ये शिक्षणाची गरज होती. आता मी पाहतो आपल्या वडिलांनी त्यावेळेस कॉर्पोरेशन आपली ग्रामपंचायत होती त्यावेळेस शिक्षणाची गरज असताना त्या पुढे तरी इमारत पाहिजे, मुलांना शिक्षण दिलं पाहिजे हा विचार त्यावेळेस पुढे येणाऱ्या आमच्या भगिनी संस्थेच्या आणि मधुरा संस्थेच्या संस्थेचे सहसचिव माने, संस्थेचे जिल्हा आखाडे अध्यक्ष प्रतिनिधी महेश जगताप, दरेकर सर, जगताप,
संस्थेचे संचालक नीरज जाधव, सर्व शाखांचे प्रमुख आणि सहकारी बंधू आणि भगिनी. साहेबांचा आज पहिला सण रविवार दिनांक 23/3/2025 रोजी दुपारी 3:30 वाजता साहित्य विद्यालयामध्ये शिवसेना संपन्न झाली. आणि या शिवसेनेमध्ये माझे सहकारी श्री उज्ज्वल सर यांनी असं बोलले होते की आपण साहेबांचा पुतळा बसवायचा. आणि त्यावेळेस मी माझी तुम्हाला बोलले आणि आपण ज्या ठिकाणी काम करतो त्या कामामध्ये साहेबांचा पुतळा बसवायचा. ते माझ्या मनामध्ये कोणाला बोलून दाखवले लोकांनी आणि मांडली आणि पुतळा बसवण्याचा मी संकल्प केला. याबद्दल मी प्रथमतः धन्यवाद देतो माझ्या सर्व सहकार्यांना. मी ज्या वेळेला ही कल्पना मांडली दुसऱ्या सेकंदाला त्या सर्व कर्मचारी सर तुम्ही कसं म्हणतात आपण करायचं. मी धन्यवाद देतो योगेश्वरांना, मी धन्यवाद देतो देशमुखांना. मी त्याच्या पुढे कल्पना मांडली त्यांनी होता आणि आपण करायचं. पुन्हा आपण ही शक्ती करायची. चुकली एक रुपयाच्या घ्यायचं नाही घ्यायचं. विद्यार्थ्याकडून घ्यायचं. विद्यार्थ्याकडून केले आणि सगळ्यांनी कोणावर शक्ती केली नाही. आणि आज हा माझा संकल्प या ठिकाणी होतो. दुसरं मी धन्यवाद देतो संस्थेच्या स्वरूपाला. विशेषतः साळुंकीला तिकडचं गेट पाठवलं. साळुंकीच्या वेळेला बेंगलोर आणि भाषापूर टाकलं आणि साळुंकी साहेब मला लगेच प्रोत्साहन केलं. आपल्या कल्पना खूप चांगली आहे. पाठिंबा दिला आणि म्हणजे काही जर कमी पडले तर आपण संस्थेने मदत करू. त्याबद्दल मी संस्थेची सुद्धा धन्यवाद. का तर यांनी या सर्वांनी जर मला साथ दिली नसती तर आज हे कार्य ज्याच्या पावलांनी जीवनाचा मार्ग सुशोभित केला, त्यांच्या विचारांनी समाजाला नवी दिशा मिळाली. आपल्या कार्य संस्काराच्या माध्यमातून सर्व परिचित असलेले आदर्श व्यक्तिमत्वाचे स्मरण केल्याने आपल्याला जीवनाचा कार्य अर्थपूर्ण होतो. जीवनाची दिशा व मार्गदर्शन होतो. अशा व्यक्ती समाजात येईल. साहेबांबद्दल खूप आहे आणि खरोखर माझ्या जीवनामध्ये आलेली स्पीकर साहेबांसाठी खूप स्वभावाला माहीत आहे. अख्ख्या महाराष्ट्राला माहीत. पण मी माझ्या साहेबांचा सहभाग चौधरी मॅडमच्यानंतर माझा सहभाग असं म्हणतात. साहेबांकडे काही काम असतं नाही पुढे चौधरी मॅडम आहे. काय काम आहे? काय काम आहे? तर खूप काय आहे संस्थेमध्ये सर्व काही सहभागी मी साहेबांच्या सोबत राहिलो. मी मराठवाड्यातून या खेड्यातून अत्यंत गरीब कुटुंबातून आलो आणि संस्थेने मला या ठिकाणी सेवा करण्याची संधी दिली. 2 सप्टेंबर 2014 साहेबांनी यशाचं भूमी केलं. आणि त्यानंतर येणाऱ्या सर्व शाखा या शाखांतर्गत आज आपल्या सगळ्यांचे आदरणीय, सर्वांचे तेजोमय, सर्वांचं भावविश्व असे हे आपले संस्थापक अध्यक्ष आदरणीय श्री जगताप साहेब यांचं प्रथम पुण्यस्मरण पावसाचं 1 वर्ष झालं. आज त्या निमित्ताने त्यांच्या आग्रह पकड्याचं अनावरण झालं आणि या कार्यक्रमाला त्या निमित्ताने उपस्थित असणारे आपण सर्व, त्यामध्ये संस्थेच्या अध्यक्षा आमच्या भगिनी इंदुमतीताई जगताप, आपल्या संस्थेचे उपाध्यक्ष आबासाहेब बोंद्रे, आपल्या संस्थेचे ज्येष्ठ संचालक श्री दरेकर सर, सहसचिव संजीवन माने, खजिनदार सुप्रीजी पठारे, जिल्हा परिषदेची शाळा होती, लोणकर माध्यमिक विद्यालय होते आणि महानगरपालिकेची मोठी शाळा होती. आणि या परिसरामध्ये वस्तीच वाढ खूप चालू होती. सर्व भागातले इतर परिसरामध्ये कामगार वर्गाची वस्ती वाढत होती आणि त्या सर्वांना आपल्या चांगल्या शाळेची निश्चितच मनवण होती. हडपसरसारख्या ठिकाणी जाणं, पुण्यासारख्या ठिकाणी जाणं अशक्य होतं. या सगळ्या याच्यात साहेबांच्या आणि आमच्या चर्चेत असं लक्षात आलं की आपणच या भागाला शाळा सुरू करावी म्हणून आणि त्याप्रमाणे संस्थेची स्थापना केली. संस्थेची स्थापना केल्यानंतर सुरुवातीच्या काळामध्ये दरेकर सरांचा याच्यामध्ये फार मोठा सहभाग होता.
आणि त्याच्या माध्यमातून ही संस्था सुरू झाली. संस्था सुरू झाल्यानंतर शाळेचं जे पहिली परवानगी होती दरेकर सर साहेबांच्या माध्यमातून साहेब त्यावेळेस जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी म्हणून पुणे जिल्हा परिषद येथे होते प्राथमिकचे आणि शाळा आपण सुरू केली 92 पासून. त्यानंतर मग याच्यामध्ये आपल्याला सुरुवातीचे सगळे सगळे संचालक आबा कोदरे असतील त्यावेळेस ते डॉक्टर आपण जायचं जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आपल्याला काय करतो असं तुला देवाचा सदा नमस्कार. तुझ्या दयात अस्तित्वाला अर्थ नाही कारण तुझ्या कुटुंबात सिंधुमधला बिंदू जरी मिळेलो तरी प्रभू शतजन्माची मातृषा समेलो. असं तुला देवाचा सदा नमस्कार. स्वर्गीय सुरेश साहेब नवीन अभिवादन. आदरणीय व्यासपीठ, सर्व मान्यवर, शिक्षक वर्ग, सर्वांना नमस्कार. सर्वप्रथम साहेबांची जेव्हा शोधसभा होती तेव्हा भुजबळ सरांनी लहानपणी मोठा घेतला होता. ते म्हणाले होते की वर्षापर्यंत 1 वर्षापर्यंत त्यांचा स्मारक काढावं आणि ते खांडेकरांनी खरं कविता म्हटलं. त्यासाठी सर्वप्रथम खांडेकरांचे चौबे मॅडम देशमुख सरांचे आभार. त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमाची सजावट करणारे प्रदीप सर त्यांनाही विसरून चालणार नाही आणि ती सुद्धा त्यांनी सजावट केली. त्या सर्वांचे आभार. आज बरोबर 1 वर्षापूर्वी कोलंबिया हॉस्पिटलमध्ये आम्हाला बोलवलं होतं. मी महेश सर आमच्या मनीषा ताई आम्ही तिघेही गेलो होतो. आम्हाला पुढे दुसरी ट्रीटमेंट त्यांची सुरू करायची असेल म्हणून त्यांनी बोलवलं. ICU मध्ये आम्ही गेलो आणि तिथे ती मनीषा ताई बोलत होते आणि पप्पाच्या जवळ उभारले होते. ते जे कोणी असतील नर्स वगैरे ते थोडंसं लांब जायचा त्याचा शेवटचा इंजिनियर घ्यायचा आहे. मला असं वाटतं की अजून किती सुधारणाची पुढचा काही निधी घ्यायचा आहे. आणि ते झाल्यावर त्यांनी सांगितलं मग असं करा तुम्हाला सर्टिफिकेट चूक झालेली चालणार नाही. साध्या वाटेवर चालताना मोठेपण दिसत गर्दीत असूनही तो प्रत्येकाला ओळखतो. ना गर्वाची छाया त्याची ना द्वेषाचा वास सेवेतच सापडतो त्याला जीवनाचा श्वास. तो शब्दात नमावणारा साध्या वाटेवर चालताना मोठेपण दिसत गर्दीत असूनही तो प्रत्येकाला ओळखतो. ना गर्वाची छाया त्याची ना द्वेषाचा वास सेवेतच सापडतो त्याला जीवनाचा श्वास. तो शब्दात नमाव